आम्ही सगळे लोक संसारी आहोत, गृहस्थी आहोत आणि गृहस्थी असणाऱ्या माणसाला पराकोटीचा संन्यास घडणं शक्य घ्यायचाही नाही आणि गरजेचाही नाही. कारण परमार्थ हा एका जन्माचा प्रवासच नव्हे, शता एका तरी जन्माच्या शेवटी कृपाळवा पोटी येईल दया. असे किती आमचे 100 जन्म जातील सांगता यायचे नाही. कधीतरी देव कृपा करेल. आम्ही चांगल्या मार्गावर आरूढ आहोत एवढं मात्र खरं आहे. आम्हाला दुधाचा वास लागलेला आहे. आम्ही त्या मागावर आहे. कधी एकदा दार उघडं राहतं आहे कपाटाचं आणि कधी एकदा मला प्यायला गावतं. त्या मांजरीसारखं टपून राहायचं फक्त. म्हणजे आम्ही मार्ग चुकलेला नाही. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचा अधिकार महाराज आम्हाला आहे. म्हणून सहजासहजी तुळशीमाळ ही धारण करावीच असा आमच्या वारकरी संप्रदायाचा मोठा दंडक आहे. आता त्या माळेविषयी लोक बोलतात, बरोबर आहे, माळेसारखं वर्तणूकही असायला पाहिजे. माळ शोभेल असं वर्तणूक असावी, मग माळ फार शोभेल. घालायला पाहिजे, घातल्यानंतरही थोडा बदल होईल असं काही नाही. म्हणून जसा जसा निग्रह घडेल, जशी जशी इंद्रिय आवरता येईल, जसे जसे आपल्याला वाणी मन सिकली अगदी मर्यादित करत करत जीवन एवढं मर्यादित करायचं की अल्पजीवन करी तुका म्हणे साधे. प्रत्येक गोष्ट अशी मर्यादित करायची, लिमिटेड. कारण आम्हाला अनलिमिटेड वागायची सवय आहे, अमर्याद. आणि मग लिमिटेड कंपनी एकदा झाली की मग हिशेब लागतो, नाही तर हिशेब लागत नाही. भरला दिसे हाट अवघी वाढली खटपट, संचिताची वाट वाटा होऊन फाकती.